नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, एम.पी. रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARA नंबर 1764. आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती. त्यानंतर चढ-उतार होत होते. शेवटच्या 40-45 मिनिटात मार्केटमध्ये तेजी आलेली आहे. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 287 पॉईंटनी वाढून 77,656 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 115 पॉईंटनी वाढून 24,335 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE टेलिकॉम इंडेक्स 1.39%, BSE कन्झ्युमर ड्युरेबल इंडेक्स 0.81% वर आहे. निफ्टी मिड कॅप इंडेक्स 0.54% वर आहे. निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 0.10% खाली आहे. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर पुढील प्रमाणे: अडानी एंटरप्राइजेस 3.72%, मॅक्स हेल्थकेअर 2.57%, अपोलो हॉस्पिटल 2.45%, इंटरग्लोब एव्हिएशन 2.01% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर पुढील प्रमाणे: HDFC लाईफ इन्शुरन्स 1.13%, सिप्ला 1.11%, ONGC 1.08%, कोल इंडिया 0.71% अशी घसरण आहे. आज निफ्टीची ऑगस्ट महिन्याची मंथली एक्सपायरी झालेली आहे. रुपयाच्या दरात 33 पैशाची मजबूती आली असून मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा ₹95.41 प्रति डॉलर असा होता. धन्यवाद.